तो इतका घोरतो, एवढा डेंजर घोरतो की आजूबाजूचे 4 रूममध्ये इतका आवाज होतो की कोणी शूट पण नाही करू शकत. त्यात मला गोड फार आवडतं. त्यामुळे जेवण झालं की मी सगळीकडे फिरते की कोणाकडे काही गोड आहे का म्हणून, आणि एवढी माझी फूड बॅग असते. काळजाचा तुकडा माझा दिशा होती, पूर्वा, पण सध्या म्हणजे ती एक विलनच प्ले करते, पण सध्या ती जेलमध्ये. आय एम मिसिंग हर. साधं भोळं, अगं बाई, हा तर सगळ्यात कठीण प्रश्न होता. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम पारू या मालिकेच्या सेटवर आली आणि आता माझ्यासोबत आहे तर प्रिया. कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मी खूप छान आहे. काय सांगशील की मालिकेत सध्या आता पारूचं पद गेलंय, तर मग त्यासाठी तू काही मदत करणार आहेस तिला? खरं तर हे सगळंच खूप कन्फ्युजन आहे. पारूलाच असं वाटत होतं की ती कदाचित ब्रँड अम्बॅसेडर होऊ शकत नाही किंवा तिला या पदाची गरज नाही आहे. पण अनुष्काने ते जरा जास्तच लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आणि कदाचित पारूच्या मनात नसताना सुद्धा तिला हे पद गमवावं लागलं. आणि त्यामुळेच मलाही आधी असं वाटत होतं की पारू खूप साधी आहे, तिला स्वयंपाक करायला आवडतं, तिला घरातलं काम करायला आवडतं आणि ऑल दिस ग्लॅमर, दिस फॅशन, दिस लाईफस्टाईल, दिस फॅन्स आर नॉट फॉर हर. पण तुम्ही बघू शकता शेवटी पारू आहे अँड शी कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. पण तू पारूची साथ देणारच आहेस पुढे? हो, नक्की. पारूमुळेच मी या घरात आले, माझं आणि प्रीतम सरांचं लग्न होऊ शकलं. त्यामुळे या सगळ्याचं श्रेय पारूलाच जातं आणि पारूला जेव्हा जेव्हा मदत लागेल मी तिच्यासोबत नेहमीच उभी राहीन, कारण ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. खूप छान. पण आम्ही आल्यापासून ना ऐकतोय की सेटवर खूप हसतं खेळतं वातावरण असतं, सगळे खूप हसत खेळत एकत्र राहतात. सो मी असाच एक गेम घेऊन आली आहे, फक्त त्यात तुला सगळ्यांची पोलखोल करायची, कारण आता सगळ्यांना ओळखतच असणार. तर मज्जा पोलखोल नाव आहे या गेमचं. तर आळशी कोण आहे? आळशी मला वाटतं 1 नंबरला श्रीकांत दादा आहे, जो तिथे वॉक करतोय. कारण त्याचा सीन नसला की तो झोपतो आणि तो इतका घोरतो, एवढा डेंजर घोरतो की आजूबाजूचे 4 रूममध्ये इतका आवाज होतो की कोणी शूट पण नाही करू शकत. कधीतरी एकदा चुकून तो झोपलेला असताना कोणीतरी यावं. हा, पण त्याच्या मागे सुद्धा कारण आहे की तो 2-2 सिरियल करतोय, त्यामुळे त्याला मुंबईतही जावं लागतं, साताऱ्यातही यावं लागतं, त्यामुळे त्याचं ट्रॅव्हलिंगही खूप होतं. पण मग त्यामुळे जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळतो तो मस्त झोप घेतो, त्यामुळे तो आळशी. देखणं कोण आहे? देखणं मला वाटलं आपला प्रसाद. चिडका बिब्बा कोण आहे? चिडका बिब्बा चिडका बिब्बा मला वाटतं आपला गणू आहे. ओके. भुक्कड कोण आहे? भुक्कड मला वाटतं मी आणि पारू. आम्ही सतत काहीतरी चरत असतो, सतत इथून येता जाता काहीतरी तोंडात टाकत असतो आणि त्यात मला गोड फार आवडतं. त्यामुळे जेवण झालं की मी सगळीकडे फिरते की कोणाकडे काही गोड आहे का म्हणून, आणि एवढी माझी फूड बॅग असते. सेटवर पकाव कोण आहे? पकाऊ असं कोण नाही आहे, पण अनुष्का लाईक टू टेल स्टोरीज, तर मग ती सतत सांगत असते काहीतरी तिच्या शाळेतल्या आठवणी. दे आर व्हेरी स्वीट, पण ती अशी बोलकी आहे. वा, हो, ती मगासपासून आमच्यासोबतही तिच्या गप्पा सुरूच होत्या, त्याहूनच कळालं की ती सगळ्यांशी हिळून मिसळून राहणारी आहे. हो, नक्की. झोपाळू कोण आहे? झोपाळू मी आहे, कारण मला खूप झोप लागते. असं नाही की मी रात्री 3ला झोपून पण सकाळी 4ला उठून शूट करू शकते, पण मग मी कुठे वेळ मिळेल तिथे झोपते. आता मी झोपाळ्यावर बसले, मी इथेही झोपू शकते. अशी कुठलीच जागा नाही जिथे मला झोप येत नाही. आय एम व्हेरी ब्लेस्ड की मला सगळीकडे झोप येते, म्हणजे आय कॅन स्लीप लिटरली एनीवेअर. गुळाची ढेप कोण आहे? गुळाची ढेप मला वाटतं असं गोड पण गणूच आहे, आणि ही इज व्हेरी लहान, स्वीट, आणि सतत त्याचं तायडे चालू असतं सतत. व्हेरी स्वीट. काळजाचा तुकडा कोण आहे तुझा? काळजाचा तुकडा माझा दिशा होती, पूर्वा, पण सध्या म्हणजे ती एक विलनच प्ले करते, पण सध्या ती जेलमध्ये. आय एम मिसिंग हर. आय मिस यू पूर्वा. संस्कारी कोण आहे? संस्कारी आपल्याकडे आहे सावित्री.
म्हणजे प्राजक्ता. ती सकाळी लवकर उठते, सगळ्यांसाठी नाश्ता जेवण वगैरे बनवते. तिला सुट्टी असेल तर मग ती साग्र संगीत स्वयंपाक करते. खरंच म्हणजे सगळं तिने आमच्या बंगल्यावरती आणून ठेवलेलं आहे आणि ती तेवढ्याच एक्साइटमेंटने सगळ्यांसाठी सुद्धा बनवून आणते आणि ती तिचं कॅरेक्टर पण तसंच आहे. त्यामुळे हां, ती सगळे 16 सोमवारचे उपवास करते, ती सगळं देवदर्शनाला जाते, दिवसभर ध्यानाला बसते, सगळ्या देवाचे पुस्तकं वाचते. शी डज एव्हरीथिंग अँड शी इज एक्सलंट आणि ती खूप खूप संस्कारी आहे. ब्रेकिंग न्यूज कोण आहे सेटवर? ब्रेकिंग न्यूज मला वाटतं अहिल्या. शी हॅज लॉट ऑफ नॉलेज टू शेअर, शी हॅज लॉट ऑफ इन्सिडेन्सेस आणि ती आमच्या सगळ्यांमध्ये ओल्डर आहे आणि एक्सपिरियन्स्ड आहे, तर तिच्याकडे खूप काही असतं सांगायला. नुसते फंबल्स कोण मारतात? अनुष्का. शी इज क्यूट. पीजे मास्टर कोण आहे? कुड बी मी काहीही कशावरही पीजे मारू शकते, पण त्याहून जास्त पीजे मारण्यात एक्सपर्ट आपल्याकडे ना सावित्री. तिच्याकडे एवढे जोक्स असतात आणि मोस्ट ऑफ देम पकाऊ असतात, पण ते पकाऊ आहेत ह्यावर हसायला येतं आम्हाला. ओके. फोटोजेनिक कोण आहे? फोटोजेनिक आपल्याकडे मुलींमध्ये तर सगळ्याच आहेत. पारू आहे, अहिल्या आहे, अनुष्का आहे, श्रुती आहे, सगळेच आहेत. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे साधं भोळं कोण आहे सेटवर? साधं भोळं? अगं बाई, हा तर सगळ्यात कठीण प्रश्न होता. साधं भोळं. हा, कॅरेक्टर वाईज पारू आहे, पण सगळे इथे एकदम साधं भोळं वगैरे गेलं तर गणू. मग गणू. थँक्यू सो मच. खूप मजा आली. ऑल द व्हेरी बेस्ट तुला. थँक्यू सो मच. मला पण खूप मजा आली. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.